40 दिवसांचा वचपा आपण 5,500 दिवस घेतो. तेव्हाची परिस्थिती कशी असेल. पण कवी कलशांवर रोष खूप होता इथल्या लोकांचा. नुसता अष्टप्रधान मंडळाचाच नाही तर बाकीच्याही माणसांचा खूप रोष होता. कवी कलशांची खूप महत्वाची भूमिका आहे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये. कवी कलश हे त्यांचे एक प्रकारे मित्र आहेत, सल्लागार आहेत आणि दोघेही कवी आहेत. औरंगजेबाचं सैन्य वैतागलं. एवढे वर्ष ते दिल्लीपासून दूर आहेत. रामसेनचा किल्ला घ्यायला 5.5 वर्ष लागलीत औरंगजेबाला. शिवाजी महाराजांचं एक बखरीतलं वाक्य आहे की माझं एक एक किल्ला एक एक उरूस झुंजले. हे पिढ्यानपिढ्याचं युद्ध आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे की एक दिवस खासा औरंगजेब येणार. त्याची सगळी तयारी शिवाजी महाराजांनी करून ठेवली आणि त्याचं एक्झिक्युशन, त्या प्लॅनिंगचं सगळं एक्झिक्युशन संभाजी महाराज. आणि अचानकपणे संभाजी महाराज पकडले जातात आणि अल्लाचे आभार मानला तो खाली उतरतो तेव्हा संभाजी महाराज म्हणतात की कविराज तुम्ही उभी हयात चर्चा केली आमच्याशी काव्याची, करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याचं काव्य. कविराज कविता करतायत. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवी ससी लखतही खद्योत होत बतरंग, त्यो तव तेज निहारके तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग. याचा अर्थ असा आहे. संपूर्ण एपिसोड YouTube वर अवेलेबल आहे.